नवरात्रोत्सवाचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा शारदीय नवरात्रोत्सव 3 ऑक्टोबरपासून साजरी केली जाणार आहे. नवरात्रोत्सवाच्या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची विधिवत पूजा आरती केली जाते. याशिवाय नवरात्रीच्या वेळी बहुतांश जण व्रत, पूजन, हवन, पाठ आणि जप करतात. नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गा घरात प्रवेश करते असे मानले जाते. शारदीय नवरात्री प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यात साजरी केली जाते. यावेळी देवीची स्थापना करत दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केले जाते. नवरात्रोत्सवावेळी काही ठिकाणी गरबा आणि रामलीलाचे आयोजन केले जाते. जाणून घेऊया नवरात्रोत्सवाच्या 9 दिवसात केल्या जाणाऱ्या देवींच्या 9 रूपांचं पूजा विधी सविस्तर. पहिली माळ, देवी शैलपुत्र. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते. देवी दुर्गेने पार्वतीचे स्वरूप घेत हिमालयात जन्म घेतला होता. यामुळे देवीचे नाव शैलपुत्र पडले होते. या देवीच्या पूजनाने आयुष्यात धन, समृद्धी येते असे मानले जाते. शैलपुत्रीची पूजा करताना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. याशिवाय पूजेवेळी देवीला शुद्ध तुपातील पदार्थांचा नैवेद्य दाखवा. दुसरी माळ, देवी ब्रह्मचारिणी. देवी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने आयुष्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते. देवी ब्रह्मचारिणी देवीचे अविवाहित रूप आहे. देवी ब्रह्मचारिणी पूजा करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा. या देवीच्या पूजेनंतर साखरेचा नैवेद्य दाखवल्याने घरातील मंडळींना दीर्घायुष्य लाभते असे मानले जाते. तिसरी माळ, देवी चंद्रघंटा. देवी चंद्रघंटेची पूजा केल्याने वाईट कृत्यांच्या पापांमधून मुक्ती मिळते असे मानले जाते. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. या देवीच्या कपाळावर अर्धचंद्र दिसून येते. या दिवशी राखाडी रंगातील वस्त्र परिधान केले जातात. देवी चंद्रघंटाला दूध अथवा दुधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. यामुळे आयुष्यातील दुःख दूर होतात. चौथी माळ, देवी कुष्मांडा. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे रूप देवी कुष्मांडाची पूजा केली जाते. या दिवशी नारंगी रंगातील वस्त्र परिधान करत पूजा केल्याने देवी प्रसन्न होते असे मानले जाते. नारंगी रंग आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. देवी कुष्मांडाची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख दूर होतात असे मानले जाते. देवी कुष्मांडाला सिद्धीची देवी असेही म्हटले जाते. पाचवी माळ, देवी स्कंदमाता. नवरात्रीच्या 5व्या दिवशी देवी स्कंदमाताची पूजा केली जाते. ही देवी भगवान कार्तिकेयची माता आहे. दुर्गा देवीच्या स्वरूपाने आनंद, समृद्धी आणि मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते. देवी स्कंदमाता पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. देवी स्कंदमातेला केळ्यांचा नैवेद्य दाखवल्याने शारीरिक आरोग्य नेहमीच स्वस्थ राहते. सहावी माळ, देवी कात्यायनी. नवरात्रीच्या 6व्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. देवी कात्यायनी वाघावर स्वार असून तिच्या हातात तलवार धारण केलेली दिसते. देवी कात्यायनीची पूजा केल्याने आरोग्यसंबंधित समस्या आणि भीती दूर होते. या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा झाल्यानंतर मध अर्पण करावे. सातवी माळ, देवी कालरात्री. देवी कालरात्रीची नवरात्रोत्सवाच्या 7व्या दिवशी पूजा केली जाते. या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात. देवी कालरात्रीला निळे रंगाचे वस्त्र परिधान करावे. पूजेनंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवल्याने अकाली येणारी संकटे दूर होतात. आठवी माळ, देवी महागौरी. नवरात्रीच्या 8व्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते. या दिवशी गुलाबी रंगातील वस्त्र परिधान केले जातात. देवी महागौरीच्या पूजनाने आयुष्यातील सर्व दुःख, दारिद्र्यता दूर होते. देवी महागौरी व्यक्तीच्या आयुष्यात धन, आरोग्य आणि सर्व प्रकारचे आनंद देते असे मानले जाते. या देवीच्या रूपाची पूजा केल्यानंतर तिला नारळ अर्पण करावा. नववी माळ, देवी सिद्धिदात्री. नवरात्रीच्या 9व्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. ही देवी कमळावर बसलेली असते. देवी सिद्धिदात्रीची पूजा केल्याने आयुष्यात सर्व सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते. देवीच्या पूजेवेळी जांभळ्या रंगातील वस्त्र परिधान करण्यासह तिळाचा नैवेद्य दाखवावा.